स्वागत आहे समृद्धी महामार्ग या मालिकेच्या दुसऱ्या भागात। स्वप्न जेव्हा मोठी असतात तेव्हा अडथळेही प्रचंड असतात। समृद्धी महामार्ग तयार करताना समोर उभं राहिलेलं पहिलं मोठं आव्हान जमीन मिळवणं। या महामार्गाच्या कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली। 2020 मध्ये 86% जमीन मिळाली, पण सोपं नव्हतं। गावकऱ्यांचं आंदोलन, भावनिक बंध आणि अविश्वास, पण फडणवीसांच्या नेतृत्वानं लँड पुलिंग मॉडेल आणलं। शेतकऱ्यांना 30% जमीन परत, नॉन इरिगेटेड जमिनीसाठी 50,000 प्रति हेक्टर आणि इरिगेटेड जमिनीसाठी 1,00,000 वार्षिक, तब्बल 10 वर्ष। 320 कम्युनिकेटर्सनी गावागावात विश्वास जिंकला। पर्यावरणाला जपणं ही मोठं आव्हान होतं। करंजा सोहोल ब्लॅक बक आणि तानसा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ओलांडणं सोपं नव्हतं। 10 ओव्हरपासेस, कॅटल अंडरपासेस बांधले, पण 2022 मध्ये ठाकरे सरकारनं काम थांबवलं। यामुळे मजुरांचं आयुष्य अंधारात गेलं, लाखो लोकांचं स्वप्न भंगलं। मग या सगळ्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एक नायक आला। त्याच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राची वाटचाल समृद्धीकडे सुरू झाली। चला तर मग भेटूयात समृद्धीच्या तिसऱ्या भागात।